नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, जिथे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. स्टार्टिंग सॅलरीज इथे 18,000 पासून आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघून घेणार आहोत. म्हणजे नोकरीचा प्रकार काय असणार आहे, कोणते पदं आहेत, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, वयोमर्यादा, इथे जेंडर एलिजिबिलिटी काय असणार आहे, अर्जाची पद्धत काय असणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 5 पानी PDF आहे, ते सुद्धा एक 5 मिनिटात आपण समजून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. जसं की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा बँक रिलेटेड कोणती भरती असू द्या, कोणती नवीन योजना आलेल्या असू द्या किंवा इथे डेटा एंट्री जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, फुल टाइम जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जे लिंक्स असतात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि काही अडचण येत असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती सुद्धा चेक करू शकता. www.maharozgaryatra.com वरती जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकता. इथे सुद्धा वेगवेगळे पोस्ट असतात, वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, नवीन माहिती असते, नक्कीच चेक करून घेऊ शकता. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. आपल्याकडे PDF आहे 5 पानी, इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. सो इथे मल्टीटास्किंग स्टाफसाठी जागा निघालेली आहेत. 27 इथे टेंटेटिव्ह जागा, म्हणजे नंबर ऑफ पोस्ट 27 आहे, टेंटेटिव्ह आहे. इथे कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. आता इथे जे तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे हे सांगितलेले आहे. म्हणजे कोणत्याही ब्रांचमधून असू द्या चालणार आहे, म्हणजे आर्ट असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, चालणार आहे. सो इथे जॉब डिस्क्रिप्शन बघा. The selected candidate will be required to support routine activities in section. कोणत्या सेक्शनमध्ये आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, अकाउंट्स आहे, पर्चेस अँड स्टोर्स, लायब्ररी, सेफ्टी, सिव्हिल मेंटेनन्स असणार आहे. आता द जॉब रिक्वायर्स वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे आणि तुम्हाला हिंदी इंग्लिश ॲबिलिटी टू रुटीन करस्पॉन्डन्स इन हिंदी आणि इंग्लिशमध्ये आलं पाहिजे आहे. MS वर्ड, MS एक्सेलचं तुम्हाला नॉलेज पाहिजे आहे. आता किती दिवसांसाठी असणार आहे, द अबव पोस्ट आर प्युअरली टेम्पररी फॉर अ पिरियड ऑफ 2 इयर्स. आता टेम्पररी जॉब असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस 2 इयर्स असणार आहे आणि 1 वर्षासाठी ते एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं, म्हणजे कमीत कमी 3 वर्ष सांगितलेलं आहे. आता इथे जी सॅलरी आहे स्टार्टिंग 18,000 प्लस आहे HRA पर मंथ. जे एज लिमिट आहे इथे सांगितलेलं आहे बघा, 30 वर्ष. तुम्ही 30 वर्षापर्यंत तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. सिलेक्शन प्रोसिजर, द ऑनलाईन ॲप्लिकेशन रिसिव्ड इन रिस्पॉन्स टू द ॲडव्हर्टाइजमेंट शल बी. आता हे काय करणार आहे, कम्प्युटर बेस्डवरती तुम्हाला जे सिलेक्शन प्रोसेस आहे होणार आहे. जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला बेसिस ऑफ ऑल क्रायटेरिया लाईक एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यावरती तुमचं चेक केलं जाणार आहे. त्यानंतर इथे रिटर्न एक्झाम होणार आहे. क्वेश्चन पेपर विल हॅव ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. त्यानंतर जेव्हा तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर इथे रिटर्न एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स असणार आहे, जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, कम्प्युटर आणि रिझनिंग. आता हे द डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन विल इन्क्लूड क्वेश्चन्स रिलेटेड टू रायटिंग, करस्पॉन्डन्स स्किल्स आणि ट्रान्सलेशन इन हिंदी आणि इंग्लिश. ऑब्जेक्टिव्हमध्ये हे सब्जेक्ट्स असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये रिलेटेड टू रायटिंग आणि करस्पॉन्डिंग स्किल्सद्वारे असणार आहे. ॲप्लिकेशन फीज बघा, इथे फी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. SC ST फिमेल कॅन्डिडेट, PWBD, EWS एक्स सर्व्हिसमधना कोणतेही फी नसणार नाही आहे आणि दुसऱ्या कॅटेगरी फॉर अदर कॅटेगरीज 200 रुपीज फी असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता जे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तुम्हाला, इथे प्रोसिजर सांगितलेलं आहे, थ्रू ऑनलाईन ओनली SBI कलेक्ट थ्रू तुम्हाला करायचं आहे. जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की कोण कोण एलिजिबल आहे. ओनली इंडियन नॅशनल्स आर एलिजिबल टू अप्लाय. तुम्ही इंडियनचे सिटिझनशिप असलं पाहिजे आहे. त्यानंतर बाकीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते दिलेले आहेत. तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे सांगितलेलं आहे बिफोर द लास्ट डेट, ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला इथे हाऊ टू अप्लाय आता प्रोसेस बघा. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 29 जुलै 2024 पासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 27 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत. आता इथे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे बघा. रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, कॉपीज फॉलोइंग सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये प्रूफ ऑफ एज, एज्युकेशन मार्कशीट, सर्टिफिकेट्स, डिग्री, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर कोणते, कास्ट सर्टिफिकेट, कम्युनिटी क्लास, त्यानंतर कॉपी ऑफ पेमेंट रिसिप्ट जी तुम्ही फी भरलेली आहे ते, आणि एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स हे लागणार आहे. हे नोट करून घ्या. त्यानंतर काही क्वेश्चन असेल
किंवा अडचण असेल तर तुम्ही इथे मेल ID दिलेलं आहे हे सुद्धा इथे चेक करू शकता. आता इथे हे ऑफिशियल पेज आहे, याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि इथे जी लिंक्स आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचीसुद्धा लिंक मी देत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हे सुद्धा वेबसाईट चेक करू शकता, maharojgarYatra.com. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.